सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजात। वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे वैद्यकीय अधीक्षक सईबाई मोटे, उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांना निवेदन देण्यात आले। निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये 24 तास दिवस आणि रात्र गर्भवती महिलांचे सिझेरियन रुग्णालयात होणे, खारपान पट्ट्यातील व किडनीग्रस्त रोगांसाठी 24 तास डायलिसिस सेंटर सेवा सुरू करण्यात यावी तथा शासनाच्या नियमात व अटी बांधून सोनोग्राफी मशीन सर्व गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे असे विविध मागण्या करण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास 7 ऑक्टोबर 2024 पासून विविध स्वरूपात आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान तर्फे करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान, वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष संगीताताई ससाने, इरफान कुरेशी, उदय सुरवाडे, संदेश कुमार शिगोकार, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इस्माइल शेख। जय भीम जय संविधान। आज 4/10/2024 रोजी स्थानिक साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयाचे MS साहेब यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व महिला शहरच्या वतीनं एक निवेदन देण्यात आले। त्या निवेदनामध्ये आम्ही 10 मागण्या केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे आमची की साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये 24 तास सिझरिंगची व्यवस्था व्हावी आणि जे खारपट्ट्या भागातले जे आमचे रुग्ण आहेत किडनीग्रस्त जे रुग्ण आहेत यांना 24 तास डायलिसिसची व्यवस्था व्हावी आणि बरेचसे मुद्दे आम्ही आमच्या निवेदनाद्वारे मांडलेले आहे। माननीय MS साहेब यांना आम्ही पत्राद्वारे सांगितलेलं आहे की 7 तारखेपर्यंत 7/10/2024 पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाले तर आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या तालुक्याच्या वतीनं, महिला शहरच्या वतीनं, युवक शहरच्या वतीनं आम्ही साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू। याचा दुष्परिणाम आरोग्य प्रशासनावर याची नोंद घ्यावी। अस्सलाम वालेकुम। जय भीम जय संविधान।